नमस्कार, मी केतकी जोशी आणि न्यूज 18 लोकमतच्या या विशेष वृत्तमालिकेत तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघतोय की फास्टॅग अनिवार्य करण्यात आलेला आहे देशभरासाठी आणि काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत। यामध्ये अनेक ठिकाणी लोकांना माहितीच नाहीये की फास्टॅग अनिवार्य करण्यात आलेला आहे। अनेक गैरसमज आहेत याबद्दलचे, तर काही ठिकाणी मात्र सक्तीने याची अंमलबजावणी केली जाते। खरं तर वेळ वाचावा, इंधनाची बचत व्हावी, टोल नाक्यावर ज्या रांगा लागतात त्या लागू नयेत यासाठी म्हणून फास्टॅग अनिवार्य करण्यात आलेला आहे। पण ठिकठिकाणची काय परिस्थिती आहे हे आम्ही तुम्हाला पोहोचवत राहणार आहोत। खेड शिवापूर टोल नाक्यावर फास्टॅग सक्तीच्या डबल दंड वसुलीवरून टोल कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये मोठा राडा झालाय। प्रवाशाचं असं म्हणणं होतं की मी फास्टॅग भरलाय, तर टोल कर्मचारी म्हणत होता की फास्टॅगची ऑनलाईन नोंदणी नाहीये आणि यावरूनच मोठं भांडणही झालंय। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे। चंद्रकांत, फास्टॅगचा म्हणजे लागू होऊन अवघे काही तास झालेले आहेत। प्रचंड गैरसमज अजूनही लोकांमध्ये आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी वाद होताना दिसत आहेत। काय नेमकं घडलं होतं एक तर खेड शिवापूर टोल नाक्यावर आणि कशा प्रकारे अंमलबजावणी सुरू आहे? जे तिथले लोक आहेत, कर्मचारी आहेत, त्यांना तरी याची नीट माहिती आहे का? केतकी, मी गेली तास दीड तास या टोल नाक्यावरती उभा आहे वार्तांकनासाठी। इथं सातत्याने भांडणं होत आहेत, सातत्याने। कारण तुमच्या फास्टॅगमध्ये बॅलन्स नसेल तर सरळ ते डबल दंड वसूल करतात। तर मग वाहकांचं म्हणणं आहे की आम्हाला तुम्ही सांगा, आम्ही ते ऑनलाईन बॅलन्स लगेच भरतो। ते न सांगता डायरेक्ट टोल वसुली करतात, डबल दंड। त्यामुळे वाद होत आहेत। मी याचंच उदाहरण आता दाखवतो। आता हा गाडीवाला चाललाय, याचं काय समस्या आहे? तुला नेमकं काय झालं? तू तासभर झालं इथं उभा होता, काय झालं? अरे ते डबल पावती फाडतात न सांगता। काय माहिती, तू बॅलन्स होता की नव्हता? बॅलन्स नव्हता, पण तुम्ही आम्हाला सांगा ना बॅलन्स नाही। कधी कधी बॅलन्स भरायचा राहून जातो। फास्टॅगला बॅलन्स तुम्ही सांगा, आम्ही बॅलन्स जाऊ की आम्ही जे काय असेल ते करू, पण सांगतच नाही। काय शेवटी काय झालं? काय ना, कोण यायला तयार नाही, बोलतात हा असेच उभे। काय आम्ही काय करून देणार नाही ना, त्यांचा माणूस कोण भेटायला येत ना काय। आम्ही किती वेळ उभं होते? नाही, आम्ही विश्वासाने आम्ही पैसे देतो, तसेच पैसे खिशात ठेवतो की विश्वास म्हणून। पुढे जाऊन बघतो तर पावती डबल कापली आहे, म्हणजे त्याला काय अर्थच नाही ना दादा। म्हणजे केतकी, तुला सांगतो, हे किमान अर्धा तास इथं उभा होते। म्हणजे फास्टॅग कशासाठी केलाय? लाईन वाचावी म्हणून, लाईन कमी। हे गाडी इथं उभा राहिल्यामुळं अर्धा तास ही लाईन किमान 2 किलोमीटर लांब गेली। याला जबाबदार कोण आहे? असे सगळे प्रश्न आहेत। मग वसुलीवरनं तर भांडणं होत आहेत सातत्याने, पण पुणे ह्या खेड शिवापूर टोल नाक्याचा एक वेगळा प्रश्न आहे जो सातत्याने गाजतोय। अनेकदा इथं आंदोलन झाली, तोडफोड झाले की इथले जे स्थानिक लोक आहेत, MH12 आणि MH14 ह्या लोकांना मोफत सोडावं अशा लोकांची मागणी त्यासाठी, आणि अनेकदा टोल बंद आंदोलन केलं, तोडफोड झाली, म्हणून यांना मोफत दिलेलं आहे सध्या काही। पण आता हे फास्टॅगची सक्ती सुरू झाल्यानंतर मग ह्या MH12 आणि MH14चं काय, असा प्रश्न हे विचारतोय। कारण कुठलीही वेगळी लेन नाही, अजून तरी वसुली सुरू नाहीये, पण उद्या आज ना उद्या होणार आहे ती। कारण चंद्रकांत, मला तेच विचारायचं आहे की जे तिथले कर्मचारी आहेत त्यांना हे माहिती आहे का की जर फास्टॅग मध्ये बॅलन्स नसेल तर ते आधी सांगितलं पाहिजे का थेट पावत्या फाडायच्या असे त्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत? म्हणजे याची अंमलबजावणी नेमकी कशी करायची याबद्दल या कर्मचाऱ्यांना तरी माहिती आहे का? नाही, सगळा सावळा गोंधळ आहे। तुला सांगतो, हे टोल नाके कंत्राट एकाने घेतलेलं असतं, तो चालवायला दुसऱ्याला देतो, आणि इथं कर्मचारी अक्षरशः म्हणजे बऱ्यापैकी त्यांना तांत्रिक गोष्टी काहीच माहीत नसतात। त्यातनं मग हे वादावादी होते, मग टगेगिरी, भांडणं हे नेहमीच झालेलं आहे। त्यातनं मग हे सगळं आंदोलन, ह्या सगळ्या गोष्टी होतात। आपल्या सोबत आहेत हे धारवडकर, हे सातत्याने लढतायत हे आंदोलन। मला सांगा, हा खेड शिवापूर टोल नाक्याचा नेमका वाद काय? आता तर फास्टॅग लागले, तुम्हाला कंपल्सरी होणार आहे, मग काय उपयोग? मुळात मुद्दा असा आहे की हा टोल नाका जो ज्या ठिकाणी बसवलाय शिवापूरला, हा टोल नाका चुकीच्या जागेवर बसवलेला आहे। हा भोर हद्दीच्या पुढे बसवला पाहिजे अशी आमची आणि या स्थानिकांची सातत्याने मागणी आहे। आपण जर बघितलं तर PMRDच्या हद्दीमध्ये हा टोल नाका येतो। त्याचप्रमाणे सर्वात महत्वाची बाब म्हणजे नव्याने जो आता प्रस्तावित रिंग रोड आहे, त्या रिंग रोडच्याही आतमध्ये हा टोल नाका येतो। लाखो लोक या रस्त्याने प्रवास करतात। सांगली, सातारा या सगळ्या पट्ट्यामध्ये जाणारी, पुणे शहरातनं जाणारी लोक आहेत। आमची वारंवार मागणी आहे हा टोल नाका इथून शिफ्ट केला पाहिजे। गेल्या वर्षी जे आम्ही आंदोलन केलं त्या होत नाहीये। मुद्दा पुढं काय आता? कारण आता फास्टॅग वसुली सुरू झाली, तुम्ही बघितलं सकाळपासून किती भांडणं झाली। हे पहा, फास्टॅग वसुली किंवा याच्यातून आहे, ज्याला लॉंग ड्राईव्ह करायचं, ज्याला लांब जायचं त्याच्या ठीक आहे, पण जो स्वतः या पुणे जिल्ह्यातला आहे, भोर तालुक्यातला आहे किंवा लोकल आहे, की जो दैनंदिन जीवनामध्ये कॉलेजला, दवाखान्याला, मंडईला, याला पुण्याला जाऊन येऊन किंवा भोरला, वेल्ल्याला किंवा पुरंदरला जातो, या लोकांना स्वतःच्या घरात जायला रोज पैसे मोजावे लागतात। ही सगळ्यात दुर्दैवी बाब आहे।
आणि माननीय याचे केंद्रीय मंत्री आदरणीय गडकरी साहेब आणि आदरणीय या विभागाच्या खासदार सुप्रियाताई सुळे गेल्या आठवड्यामध्ये संसदेमध्ये या नॅशनल हायवेचा विषय, या रस्त्याचा विषय निघाला होता. माननीय खासदार साहेबांनी विषय विचारला नरंबे गावचा आणि माननीय गडकरी साहेबांनी उत्तर दिलं टोलच्या पुढच्या या अर्धवट रस्त्याचं. आजही 4 पुलाचं काम अर्धवट आहे. चंद्रकांत त्यांना समजावून सांग की हा टोलचा मुद्दा नाहीच आहे. टोल भरणं हा पूर्णपणे वेगळा विषय आहे. फास्टॅगच्या सक्तीबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे त्याबद्दल तू विचारशील. स्थानिक लोकांसाठी विदाउट फास्टॅग नाही, ते झालं तुमचं हा जुनं दुखणं आहे, त्याबद्दल वादच नाही. ते वातत्याने चालू आहेत वाद, ते मिटत नाहीत. कलेक्टरकडे बैठका होतात, गडकरीला तुम्हाला भेटायला सांगितले होत नाही. पण आज फास्टॅग वसुली सुरू झाली सक्तीची. मग याच्यातनं तुम्हाला सूट आहे की नाही? नाही, आता फक्त तात्पुरतं ते फास्टॅग लोकल वाल्यांना म्हणजे दबाव देत नाहीत. म्हणजे आता बघा, हे आता समोर बघा, मग हे सातत्याने असे वादावाद होत आहेत. तुला समजा बघ, दान तोडा असे सातत्याने होता इथं. म्हणजे हे सकाळपासून हे कितकी तुला सांगतो, हे जे वाद आहेत ना, हे टोल नाक्यावरचे नेहमीचे झालेत अक्षरशः. पण चंद्रकांत, मुद्दा हाच आहे. हेच वाद टाळण्यासाठी तर फास्टॅग सुरू करण्यात आलाय. म्हणजे हे असे वाद होऊ नयेत यासाठी तर फास्टॅगचा पर्याय देण्यात आलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे जे तिथले स्थानिक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी पर्याय काढलाय. जसं ते सांगतात की दबाव देत नाहीयेत, पण जर फास्टॅगच्या बद्दल गैरसमज असेल तर ते दूर करणं महत्वाचं नाहीये का? व्यवस्था सुद्धा असली पाहिजे. त्यामुळे ही कोणतीही निश्चितच मी त्यांनाच विचारतो, मला सांगा, आता हे MH12 आणि MH14 यापूर्वी तुम्हाला सवलत होती, आता फास्टॅग सुरू झालं, ती सवलत नसणार आहे. टोल नाक्याने हे व्यवस्थापने स्पष्ट केले की तुम्हाला ती नसणार आहे. आज तात्पुरती दिली वादावादी नको म्हणून, पण पुढे काय मग? नाही, याच्यापेक्षा जबरदस्त आम्हाला जर सवलत नसेल तर हा टोल नाका तिथं नसेल अशी आमची जनतेची इथली इच्छा आहे. जर आम्हाला तुम्ही इथं सक्ती केली तर आज सक्तीने टोल नाका इथून उखडून टाकण्यात येईल ही जनभावना माननीय प्रशासन आणि टोल प्रशासनाने लक्षात ठेवा. कारवडकर, तुम्ही काय सांगाल? तुम्ही लढा देताय वतन. आमचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्ही कलेक्टर साहेबांकडे ही मागणी केली आहे, NHI कडे ही मागणी केली आहे की जी सूट आम्हाला तुम्ही दिलेली आहे MH12 आणि MH14 साठी, त्यासाठी तुम्ही स्वतंत्र 4 मार्गिका ह्या टोल नाक्यावरती ज्याला रीडर नाहीये, ज्याला स्कॅनर नाहीये, अशा पद्धतीच्या 4 लेन आमच्यासाठी स्वतंत्र ठेवाव्यात अशी स्पष्ट मागणी केली आहे. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला तातडीने बैठक द्यावी अशी आमची मागणी आहे. नाही झाली तर आंदोलन 100% होणार आणि टोल नाका आमच्या पद्धतीने काढू आम्ही. मी बघितलं केतकी ह्या जो वाद आहे ना तसा जुना आहे, पण फास्टॅग तर आता त्यात नवीन विषय ऍड झाले. म्हणजे आणखीन गोंधळाचं वातावरण. कायद्याने यांना फास्टॅग लावाच लागणार आहे. चंद्रकांत, मुद्दा हाच आहे की आसपासच्या 4 गावात जी गावं जवळ आहेत टोल नाक्याच्या त्यांना कदाचित फास्टॅग मधून सवलत मिळणं हे योग्य आहे, पण जे लांबून येत आहेत त्यांना सुद्धा फास्टॅग साठी सवलत मिळावी का, हाच खरा तर मुद्दा आहे. आणि या बद्दलचे गैरसमज आपण अपेक्षा करूयात की काही दिवस जातील, जसं तसं कदाचित कमी होऊ शकतील. पण आजचा पहिलाच दिवस आहे आणि खेड शिवापूर टोल नाक्यावरच्या वादाचं नेमकं कारण काय होतं हे आम्ही जाणून घेतलं. पाहूयात पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे यांनी घेतलेला हा आढावा. बरोबर नाही वादावादी होणं. ऐक का की ते जर म्हणले आमच्या गाडीकडे बॅलन्स आहे तर आम्हाला ऍप दिलाय, तो आम्ही ऍप मध्ये नंबर त्यांचा टाकतो आणि चेक करतो. तर ते नंबर आला ना इथं ऍक्टिव्ह लावतो. बॅलन्स असेल तर ऍक्टिव्ह लावतो, नसेल तर नॉन ऍक्टिव्ह लावतो. तर त्यांना आपण दाखवायचं बाबा तुमच्यात बॅलन्स नाही, हा बघा. त्यांचं काय होतं, ऍक्टिव्ह होतं नव्हतं. आता ह्यांचं मी बघितलं नाही, मी वर असतो, मी आलोय खाली. आता हे काय तुम्ही आलाय म्हणून दाखवा काका लगेच समोर दूध पाणी करून. आता माझ्याकडे मेसेज आहे बघा, मला मेसेज पण दाखवतो बघा. हा माझा मेसेज आहे, हा माझा मेसेज आहे. काल मी पेटीएम मधून फास्टॅग रिचार्ज केले, 350 रुपये मी रिचार्ज केले. मी आता एक्सप्रेस वरनं आलो, त्यांनी सांगितलं बॅलन्स नाहीये, हे रिचार्ज सक्सेस रिचार्ज आहे. तुम्ही आता हे कधीच जरा सांगू शकता? कालची तारीख आहे. कालचं आहे का? कालची तारीख तुमचा नंबर सांगा, गाडी नंबर लगेच चेक करू आपण. तुमचा गाडी नंबर सांगा. हे जे MH47 AJ 577 लगेच चेक करू आपण. कारण कसं आहे, चूक
तुम्हाला रोज इथं तोंडाला तोंड द्यायचं. हा बघा हं, काय दाखवतोय? .net अवेलेबल धावतो. काय आरामशीर होतं. कसं आहे नाही, लोक बघा, do सर not तुम्हाला available. असे हे बघ, द्यायला काका, पाहिजे. हे मेसेज काय दाखवतोय? डू नॉट तुम्ही अवेलेबल. दुसऱ्या गाडीचा बी टाकून बघा, त्याचा फास्टॅग आहे, त्याचा अवेलेबल असला तर ऍक्टिव्ह दाखवणार. आता तुमचा ऍप सांगतो आणि आमचे काय सांगते? मग काय काय वेळेला सर्व्हरचा प्रॉब्लेम बाई, होतो. हे कशामुळे होतंय basically? कशा ही चूक कोणाची? आता कारण ते मी म्हणतात काय मी म्हटलं? भरले, मी तुम्ही तुम्हाला म्हणतात इथं पैसे not द्यायला available तयार आहे. आहे, बरोबर मी बरोबर. पैसे दिले. नाही, आमची तर चूक नाही ना नाही, साहेब. नाही, मी म्हणत नाही मी तुमची बी चूक म्हणत आहे. नाही यांची चूक असेल, हं. पण कंपनी नाही, काय तांत्रिक करते? अडचणीमुळं तांत्रिक मनस्ताप होतो ना, बरोबर तुम्हालाही त्यांनाही. आहे. कस्टमरला सुद्धा होतो आणि आम्हाला सुद्धा तेच गाडीवाल्याला. म्हणतोय, बरोबर आम्ही आहे. तेच म्हणतोय. काही काही वेळेला बघा बॅलन्स असतो त्यांच्याकडे, आमच्याकडे बी धावतो. आम्ही लगेच म्हणतो बाबा जाऊ द्या गाडी आतमध्ये सोडा, हं. का तर ते एक नंबर दिले. मग याला तुम्ही संबंधित जे ऍप डिझायनर आहे त्यांच्याकडे याला तक्रार करणार जबाबदार की केलं कोण की, आहे? केलं की. सर, हं. ऐका ना माझ्या हा. ह्याला जबाबदार कोण आहे? तुम्ही तुमच्या सिस्टम मध्ये डायरेक्ट दुप्पट केलं. बरोबर बरोबर आहे. आहे. मग त्याला जबाबदार कोण? नाही, आता ते वरनच गडकरी साहेबांनी सांगितलंय ना, म्हणजे बातम्या न्यूजलाच दिलंय. सर, तर मग हे वरून आता सांगितलं. तुम्ही हे बघा, थांबा एक मिनिट काका. आता तुम्ही बघितलं हं. तुमच्याकडे नॉट अवेलेबल दाखवलं, ते म्हणतात मी रिचार्ज केलं. बरोबर. मग याला ही सिस्टीम सुधारण्यासाठी जबाबदार कोण? ही तांत्रिक अडचण असू शकते. बरोबर. का तुम्ही गडकरी तक्रार साहेब करणार. करणार आहे ते? नाही नाही ते कसे करतील? म्हणजे तुमचं नाव सांगा पुन्हा एकदा. प्रवीण मांडवे हे इंचार्ज. ह्या टोल नाक्याचे इंचार्ज आहेत प्रवीण मांडवे. आता आपण समोरासमोर दूध का दूध पाणी का पाणी केलं. काका तुमचं नाव सांगा. धर्मेंद्र पाटील. धर्मेंद्र, तुमचे कोण किती जास्त वसूल केले? डबल. हा, हे धर्मेंद्र पाटील आहेत, यांच्याकडनं डबल फास्टॅग नाही म्हणून डबल वसूल केलं. यांचं म्हणणं आहे की मी फास्टॅगचं भरलं, माझ्याकडे पावती आहे, मेसेज आहे. हे म्हणतात आम्हाला मिळालं नाही. थोडक्यात तांत्रिक अडचणीमुळे यांच्यात वादावादी हे झालं आणि वसूल केला, त्यांना डबल भुर्दंड पडला. मग याला जबाबदार कोण आहे याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. विनाकारण टोल नाके कर्मचारी, टोल नाक्याचे कर्मचारी आणि हे वाहतूकदार यांच्यामध्ये वाद होतात. तर हे सिस्टीम सुधारवणार कोण? एकीकडे तुम्ही फास्टॅग कंपल्सरी करताय आणि दुसरीकडे असे तांत्रिक अडचणी येतात, त्यामुळे वादावादी होते, टोल नाक्यावर भांडणं होतात. आत्ताच आपण ती पाहिली. हे कोण सॉल्व्ह करणार? हे खरं तर गडकरींनी लक्ष घातलं पाहिजे, कारण त्यांचाच आग्रह आहे फास्टॅगसाठीचा. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, खेड शिवापूर, पुणे. आणि खेड शिवापूर टोल नाक्यावर फास्टॅगच्या नावाखाली स्थानिक वाहनांकडून जर टोल वसुली सुरू केली तर पुन्हा आंदोलन करू असा इशारा टोल नाका हटाव कृती समितीने दिलाय. आजही या टोल नाक्यावर लांबलचक लाईन बघायला मिळते. इतर ठिकाणची काय परिस्थिती आहे बघूयात. मुंबईतल्या एंट्री पॉइंट्सवर फास्टॅग यंत्रणा कार्यान्वित करायला 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजेच जिथे देशभरात फास्टॅग नसेल तर दुप्पट टोल वसुली होतीये. मात्र मुंबईत येणाऱ्यांना पुढच्या महिन्याभरापर्यंत फास्टॅग नसेल तर टोल पायी दुप्पट पैसे भरावे लागणार नाहीत. आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी. फास्टॅग जरी अनिवार्य केलं तरी दहिसर टोल नाक्यावरचं ट्रॅफिक थांबणार आहे का, सुटणार आहे का ट्रॅफिक जामची समस्या? तर या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी नाही असं म्हणायला हरकत नाही. कारण फास्टॅग यंत्रणा सुरू झाली आहे, पण इथे मात्र दहिसर टोल नाक्यावरती पक्की यंत्रणा लावण्यात आलेली नाही आहे. त्याच्याऐवजी अशा पद्धतीनं मशीननं स्कॅन केलं जात आहे आणि बघतोय की आत्ता कशी अडचण येते स्कॅन करण्यामध्ये. त्यांनी आता स्कॅन केलं पण झालं नाही, पुन्हा एकदा स्कॅन करण्याचं काम सुरू आहे. कारण जी फिक्स यंत्रणा आहे ती लावण्यात आलेली नाही आहे. अशा पद्धतीनं मॅन्युअलीच फक्त स्कॅनिंग होत आहे, ज्याच्यामध्ये लोकांच्या वेळेचा खोळंबा तर होतं, पण मागे ट्रॅफिक जाम बघायला मिळतं. आताही जर आपण बघितलं की उलट्या दिशेनं म्हणजे मीरा भाईंदरच्या दिशेनं येणारा ट्रॅफिक इतकं वाढलं की मागे दहिसरचा जो ब्रिज आहे तिथपर्यंत ट्रॅफिक जाम लागलेला आहे. तर इकडे मुंबईच्या दिशेनं जर बघितलं तर मुंबईच्या दिशेनं पण तीच हालत बघायला मिळते आपल्याला. एकूणच फास्टॅगची जी फिक्स यंत्रणा जी असते म्हणजे साधारणतः एक स्कॅनिंग करणारं मशीन असतं आणि त्यानंतर गाडी तिथून क्रॉस झाली की गाडी फास्टॅग स्कॅन झालं की मग निघून जातं, पण तसं इथे बघायला मिळत नाही आहे. इथे सातत्यानं हातानं स्कॅनिंग करावं लागतं आहे. खरं तर देशभरामध्ये फास्टॅग ही यंत्रणा आजपासून कंपल्सरी करण्यात आलेली आहे आणि जर कुणाकडे फास्टॅग नसेल तर त्याला दुप्पट पैसे द्यावे लागतील. पण मुंबईमध्ये 1 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे. MEP म्हणजेच मुंबई एंट्री पॉईंट जे आहेत 5 टोल नाके त्यांच्यावर सध्या तरी फास्टॅग अनिवार्य नाही आहे. त्यामुळे लोकांना मॅन्युअली पण पैसे घेऊन त्यांना साधारणतः पावती दिली जाते. पण
मीरा भाईंदरच्या दिशेने जाणार किंवा दहिसरचा हा जो टोल नाका आहे, जिथे आपण मुख्य प्रॉब्लेम बघितला की मेट्रोचं काम इथे होणार असल्यानं इथे कोणत्याही प्रकारची फिक्स यंत्रणा लावण्यात येणार नाहीये. त्यामुळे या स्कॅनिंगमुळे म्हणजे हातानं जे फिजिकल स्कॅनिंग आपण म्हणतो ते करण्यामुळे बराचसा वेळ जाणार आहे आणि ट्रॅफिक कोंडीमधनं मात्र इथून जाणाऱ्या प्रवाशांची सुटका नाही असं दिसतंय. प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि नेमकं दहिसर टोल नाक्यावर फास्टॅग यंत्रणा न लावण्यामागचं काय कारण आहे हे आम्ही जाणून घेतलं. या संदर्भात फास्टॅगच्या आयटी टीमचे दीपक आंभोरे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी. दहिसर टोल नाक्यावर खरं तर फास्टॅग अजूनही लावण्यात आलेलं नाहीये, नुसतं मशीनने स्कॅन केलं जात आहे. असं का केलं जात आहे यासाठी आपल्या बरोबर आहेत दीपक आंभोरे, जे फास्टॅगच्या आयटीचे सिनियर एक्झिक्युटिव्ह आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाणून घेऊया, हे असं हातात मशीन घेऊन स्कॅन का केलं जात आहे? हां, सध्याच्या परिस्थितीमध्ये इथे जी मेट्रोची लाईन येते त्यामुळे आपले बरेचसे जे बूथ आहेत ते तोडावे लागणार आहे. त्यामुळे आपल्याला इथे MSRTCने अजून तशी परमिशन दिलेली नाही आहे आणि ज्या पद्धतीने त्यांचं काम कंप्लीट होईल त्यानंतर आपण हे इथे सुरू करणार आहोत. पण त्यासाठी लोकांची दुर्व्यवस्था होऊ नये म्हणून आपण ते मॅन्युअली त्यांच्याकडून परमिशन घेऊन इथे मॅन्युअली आपण स्कॅन करतो. पण ते मॅन्युअल स्कॅन करायला खूप वेळ जातो, म्हणजे एक एक गाडीला साधारणतः जर आपण बघितलं 10-15 सेकंदाचा वेळ जातो. नाही, साधारणतः एका गाडीला आपल्याला 3 ते 4 सेकंदाचा वेळ लागतो. कारण हे कसं आहे की हे वायफाय कनेक्टिव्हिटी आपण कनेक्ट केलेलं आहे, त्यामुळे थोडा वेळ लागणारच आहे. जोपर्यंत हे ऑटोमॅटिक होत नाही तोपर्यंत आपल्याला हा वेळ लागणारच आहे. बरं, मला सांगा, वायफाय कनेक्टिव्हिटी आहे याचा अर्थ असा पकडायचा का की जेवढ्या गाड्या आणि जेवढ्यांचं स्कॅन होईल तेवढं ते स्लो होईल मशीन? नाही, असा वगैरे काही प्रकार नाही आहे. गाड्या कितीही आले तरी चालतात. ॲक्च्युअल काय असतं की ट्रॅफिक कन्झम्पशन जर जास्त असेल तर वायफाय एखाद्या वेळेस डिस्कनेक्ट वगैरे काही झाला तरच इश्यू होऊ शकतो, अन्यथा नाही. नाहीतरी आपल्याकडे हा जो आहे काउंट तो खूप चांगला आहे. इतर नाक्यांपेक्षा आपल्याकडे मॅन्युअलमध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने पुढे गाड्या पंच केलेल्या. साधारणतः 1 महिन्याची मुदत इथे दिलेली आहे, मुदत वाढ, म्हणजे आता लगेचच डबल हे केलं जाणार नाही. तुमच्याकडनं व्यवस्था तशी केली जाणार नाही, म्हणजे फिक्स असं लावलं जाणार नाहीये सध्या तरी आपल्याला तसे काही MSRTC कडून काही परमिशन्स वगैरे आलेले नाही आहेत आणि जर त्यांच्याकडून आले तर आपण इथे नक्कीच ते करू. तर जरी लोकांनी फास्टॅग स्वतःच्या गाडीला लावून घेतला, फास्टॅग टोल कट होण्यासाठीची यंत्रणा, तरीही फारसा दिलासा मिळेल असं वाटत नाहीये. कारण जर आपण बघितलं की इथे ज्या फास्टॅगच्या मशीन्स असतात, म्हणजे एक साधारण एक आडवा दांडा असतो, गाडी आली की स्कॅन होऊन गाडी निघून जाते. पण इथे मेट्रोचं काम सुरू होणार असल्यानं अजूनही तशा कोणत्याही प्रकारची यंत्रणा लावली गेली नाही आणि ज्याचा फटका साहजिकच आहे अशा पद्धतीनं ट्रॅफिक जॅममध्ये होताना बघायला मिळतो. प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत. आणि देशभरातल्या टोल नाक्यांवर आता फास्टॅग अनिवार्य आहे. मध्यरात्रीपासून याच्या सक्तीची अंमलबजावणी सुद्धा सुरू झाली आहे. टोल नाक्यांवर सगळ्या लेन्स या फास्टॅग लेन्स आहेत. फास्टॅग नसेल तर दुप्पट टोल भरावा लागतोय. पण कुठल्याही यंत्रणेत कुठलाही मोठा बदल केला की थोडी खळखळ होते. सुरुवातीला काही अडचणी येतात, तसंच इथंही होतंय. काहींना सक्तीबाबत माहिती नाहीये तर अनेकांना माहिती असूनही गाडीवर फास्टॅग लावण्यात त्यांनी टाळाटाळ केली आणि त्यामुळे अनेक टोल नाक्यांवर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी प्रवासी आणि टोल नाका कर्मचाऱ्यांमध्ये वादही होत आहेत. डिसेंबर 2019 पासून फास्टॅगची सक्ती करण्यात आली होती, पण लोकाग्रहास्तव सातत्यानं त्याला मुदतवाढ देण्यात आली. आता 1.25 वर्ष उलटून गेल्यावर केंद्रीय रस्ते वाहतूक खात्यानं मुदतवाढ द्यायला नकार दिलाय. त्यामुळे आता फास्टॅगला पर्याय नाहीये. आणि आपल्या सोबत आहेत विवेक वेलणकर. विवेकजी, अगदी एक महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही सातत्यानं टोल विरोधी भूमिका घेतलेली आहे, पण आत्ताच्या फास्टॅगच्या सक्तीच्या अंमलबजावणीबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कारण अनेक ठिकाणी फास्टॅगमधली कॅश संपली आहे हे न सांगताच दुप्पट टोल वसुली केली जाते. नाही, मुळात फास्टॅगची अजूनही यंत्रणा पूर्णपणे सक्षम झालेली नाही. लोकांना फास्टॅगच्या लेन मध्ये सुद्धा थांबावं लागतंय, हे एक. आणि दुसरं, अनेकदा रीडिंग बरोबर होत नाही, त्या लोकांना कॅश पण भरावी लागते आणि फास्टॅगने नंतर कटिंग पण होत आहे. तर ही यंत्रणा सक्षम झाल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं कंपल्शन करणं हे लोकांवर अन्याय करण्यासारखं आहे. पण विवेकजी, आता संपूर्ण देशभरात तर ही यंत्रणा लागू व्हायला, जसं तुम्ही म्हणता की काहीतरी वेळ जावाच लागेल, यावर पर्याय काय आहे? कारण अनेक ठिकाणी स्थानिक टोल नाक्याच्या आजूबाजूची, जसं खेड शिवापूर आहे पुण्यातलं, आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला सुद्धा यातून सवलत दिली जात नाहीये. हा, मुळात खरं म्हणजे स्थानिकांना सवलतच आहे,
परंतु त्या फास्टॅग मध्ये तशी रचना नसल्यामुळे स्थानिकांना सवलत मिळत नाही आणि त्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये उद्रेक होणं अगदी साहजिक आहे. त्यामुळे म्हणूनच म्हणलं की यंत्रणा सक्षम करणं खरं म्हणजे खूप आवश्यक होतं या 1.5 वर्षांमध्ये, परंतु ती करण्यासाठी मात्र कुठलेही प्रयत्न झालेले नाही आहेत आणि त्याच्यामुळे हे उद्रेक होण्याचं प्रमाण वाढलं आहे. पण विवेक, जे तुम्हाला वाटतंय की फास्टॅगचा काही दिवसात तरी यंत्रणा सक्षम होईल आणि त्याचा फायदा होऊ शकेल, जे टोल नाक्यांवरच्या लांबच लांब रांगा आहेत, ट्रॅफिक जॅम होतं किंवा अन्य ज्या समस्या आहेत, त्यासाठी फास्टॅगची जी सक्तीची अंमलबजावणी आहे ती उपयोगी ठरू शकेल असं वाटतंय? फास्टॅगची अंमलबजावणी जर खरी अंमलबजावणी नीट झाली तर नक्की उपयोगी ठरेल, पण गेल्या 1.5 वर्षातही हे बघायला मिळालं नाही की फास्टॅग लेन मधनं वाहनं पटापट निघून जाते. असं गेल्या 1.5 वर्षातही पाहायला मिळालेलं नाही. त्यामुळे आवश्यकता आहे की ती यंत्रणा त्या पद्धतीने अंमलबजावणी होण्याची, आणि ते होताना 1.5 वर्षातही दिसलं नाही. तर आता लोकांचा विश्वास कसा बसेल की हे पुढच्या 4 दिवसात होईल म्हणून. धन्यवाद विवेकजी आमच्याशी बोलल्याबद्दल. सक्तीची अंमलबजावणी तर सुरू केलेली आहे, पण यंत्रणा तेवढी सक्षम आहे का, हा खरोखरच एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि येत्या काही दिवसात तरी ही यंत्रणा तितकी सक्षम होईल आणि खरोखरच फास्टॅगचे काय फायदे होत आहेत हे सर्वसामान्यांना कळू शकेल अशी आपण अपेक्षा करूयात. आणि न्यूज 18 लोकमतची ही विशेष वृत्तमालिका आपण बघतोय. देशभरामध्ये टोल नाक्यावर वाहनांना फास्टॅग सक्तीचं करण्यात आलंय, पण मुंबईच्या एंट्री पॉइंटवर म्हणजे वाशी, मुलुंड, दहिसर या टोल नाक्यावर फास्टॅगला 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. असं असलं तरी मोठ्या प्रमाणावर वाहन चालक फास्टॅग लावून घेत आहेत. वाशी टोल नाक्यावरूनच आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी घेतलेला हा आढावा बघूयात. देशभरात सर्व वाहनांना टोल नाक्यांवर फास्टॅग जो आहे तो कंपल्सरी करण्यात आलेला आहे. असं असलं तरी मुंबईच्या जे एंट्री पोल्स आहेत त्या ठिकाणी फास्टॅगला 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणारा वाशी टोल नाका असेल, त्याचबरोबर ठाण्याचा मुलुंडचा टोल नाका आहे, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर बोरिवली दहिसरचा टोल नाका आहे. या सर्व टोल नाक्यांवर 1 महिन्याची मुदतवाढ जी आहे ती देण्यात आलेली आहे. आपण आता वाशी टोल नाक्यावर आहोत. या ठिकाणी जाण्यासाठी आणि येण्यासाठी 6 लेन ज्या आहेत त्या वाहनांच्या करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी 4 लेन येण्याच्या आणि जाण्याच्या ज्या लेन आहे त्यामध्ये फास्टॅग जो आहे त्यांना ती वाहनं सोडली जातात आणि 2 लेन जी आहेत ती कॅश ज्याला आपण म्हणतो रोख रकमेसाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि ज्यांच्याकडे फास्टॅग नाही आहेत त्यांच्यासाठी काही सुविधा करण्यात आलेल्या आहेत. हा टोल नाक्याचे कार्यालय आहे. या ठिकाणी देखील फास्टॅग ची सुविधा जी आहे ती करून देण्यात आलेली आहे. काही कर्मचारी आहेत जे फास्टॅग जे आहे ते या ठिकाणी तात्काळ उपलब्ध करून देत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. क्या सिचुएशन अभी यहाँ पे? सिचुएशन सर यही है कि आज कल लास्ट डेट था, लेकिन आज भी लास्ट डेट है, तो आज कंपलसरी किया हुआ है. इसके लिए कस्टमर आने या नहीं. कितने हुए हैं अभी तक तो मेरे 10 हो गए और कल तो मेरे कुछ 40 हो गए थे, 40 हो गए थे. कितने लोग हैं यहाँ? टोटल काम कर कैंडिडेट है, टोटल कैंडिडेट यहाँ पे 20 है. 20. फास्टॅग आता 1 महिन्याची मुदतवाढ जी आहे ती देण्यात आलेली आहे. काय त्रास सहन करावा लागतोय काही की इझी होतं? काही त्रास नाही आहे. फक्त आमच्या सुविधासाठी आहे की ते फास्ट मुव्हिंग असं बरं आहे. या ठिकाणी सुविधा होणार आहे. तात्काळ जी वाहनं आहेत ती टोल नाक्यावरनं या ठिकाणी जाऊ शकतात. त्यामुळे ग्राहक देखील फास्टॅग जे आहे ते आता हळूहळू लावायला सुरुवात झाली आणि साधारणतः मुंबईमध्ये लवकरात लवकर म्हणजे 1 महिन्यामध्ये जवळपास सर्व वाहनांना फास्टॅग लागेल अशी आशादायक चित्र जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारचा, प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर फास्टॅगच्या मुदतीला अनेकांनी गांभीर्यानं घेतलं नसल्यानं त्यांना टोल प्लाझावर मनस्ताप सहन करावा लागतोय. नागपूरच्या अमरावती महामार्गावर 14 मैल टोल प्लाझावर हेच दृश्य पाहायला मिळतंय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. सध्या मी नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर आहे. 14 मैलचा हा टोल प्लाझा आहे. आपण बघू शकतो की या टोल प्लाझावर हे जे 4 काउंटर ठेवलेले आहे फास्टॅगचे आहे. फास्टॅग जर तुमच्या गाडीला असेल तर तुम्ही अगदी कमी वेळात म्हणजे साधारण 10 ते 15 सेकंदमध्ये हा टोल प्लाझा क्रॉस करू शकता. आणि जर का तुमचा टोल रिचार्ज नसेल किंवा काही तांत्रिक अडचणी आल्या असतील तर मग मात्र अडचणीचा सामना करावा लागत आहे. आणि बाजूला जी ही लेन बघत आहे ही लेन या लोकांची आहे ज्यांनी आपल्या गाडीला फास्टॅग नाही लावलेला आहे. त्यामुळे त्यांना इथे जे काही रेग्युलर त्यांचा जो टोलची जी रक्कम होती त्यापेक्षा आजपासून त्यांना डबल रक्कम भरावी लागत आहे. आपल्यासोबत काही लोक आहेत त्यांना विचारूया.
आजपासनं कंपल्सरी झालेला आहे फास्टॅग. जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला डबल पैसे भरावे लागेल. तुम्हाला माहीत नव्हतं काय हे? नाही ही माहिती आहे. माझ्यावर फास्टॅग लावलं आहे. नाही आता पैसे संपलं त्यासाठी मी हे नंबरमध्ये ना तर माझी फास्टॅगची चांगलं आहे. ट्रॅफिकमध्ये जाम लागणार नाही काय नाही आपल्यालाही सुविधा आहे. असं चांगली व्यवस्था आहे. चांगली व्यवस्था एक नंबर व्यवस्था आहे. अच्छा, पण आज तुम्ही रिचार्ज नसल्यामुळे तुम्हाला कॅशच्या लाईन मध्ये लागला. हा आता रिचार्ज संपलं. आता माझ्या मोबाईलवर भारी ती बॅलन्स आहे मायनस आहे ती पण माहित नाही मला. नाही तर फास्टॅग एक नंबर आहे. एकदम चांगला आहे. सरकारकडनं वारंवार त्यांना सूचना दिल्या गेल्या, वारंवार मुदतवाढ देखील दिली गेली, पण नागरिकांनी गंभीरतेने घेतलेलं नाही. त्यामुळे आजपासनं सरकारने निर्णय घेतला की फास्टॅग हे कंपल्सरी करायचं. त्यामुळे अजूनही असे अनेक लोक, आपण ही गाडी बघू शकतो की यांनी फास्टॅग केलं नाही किंवा त्यांचा रिचार्ज नाही. कारण त्यांच्या गाडीला फास्टॅग लागलेला आहे. आपण विचारूया, फास्टॅग लागलेला आहे गाडीमध्ये पण तुम्ही वापस जात आहे, काय कारण आहे? समोरची गाडी ब्लॉक केली समोरच्या गाडीने, त्या गाडीला फास्टॅग नाहीये. अच्छा, म्हणजे आपण समोरच्या गाडीला फास्टॅग नाही त्यामुळे आपण बघू शकतो ही जी गाडी आहे ह्या गाडीला फास्टॅग नाही त्यामुळे ती गाडी रिटर्न जात आहे. त्यामुळे मग यांना फास्टॅग असून देखील लेनमधनं वापस जावं लागत आहे. म्हणजे अनेक तांत्रिक अडचणी आहे. आज पहिला दिवस आहे, पण यातनं तोडगा काढेल जसजसं नागरिकांमध्ये जागृती होईल. आपण यांना विचारूया, काका का बरं तुम्ही गाडी वापस घेत आहे? फास्टॅग नाही लावला? नाही. अच्छा, पण फास्टॅगचा म्हणजे लावलाच नाही का आतापर्यंत? माहिती नाही ना, माहितीच नाही. आता 2 महिने झाले गाडी घेतली, 2च महिने झाले आम्ही बाहेर चाललोय लग्नाला, आम्हाला आयडिया नव्हती. आजच लावून घेऊ आम्ही. बघू शकतो की एका लग्न समारंभासाठी हे कुटुंब चाललेलं आहे. त्यांनी फास्टॅग लावला नव्हता आणि फास्टॅगच्या लेनमध्ये ते घुसले. त्यामुळे अशा अनेक तांत्रिक अडचण आहे, कारण की त्यांच्या पाठीमागे दुसरं वाहन होतं, त्या वाहनाला पाठीमागे जावं लागलं कारण की हे वाहन पाठीमागे जात होतं. तर आज पहिला दिवस आहे, पण हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येईल असं इथल्या व्यवस्थापकांकडनं सरकारकडनं सांगितलं जात आहे. आणि लोकांचंही असं म्हणणं आहे की फास्टॅग ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. वेळ वाचतो आणि कमी वेळामध्ये आपल्याला आपला प्रवास योग्य वेळेपर्यंत आपण योग्य ठिकाणी पोहोचू शकतो. त्यामुळे काही तांत्रिक अडचणी येत आहे पहिला दिवस असल्यामुळे, पण पुढील काळामध्ये फास्टॅग व्यवस्था पूर्वपदावर होईल आणि सुव्यवस्थित पद्धतीने चालेल असा विश्वास अनेक वाहक चालकांकडून व्यक्त केला जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. फास्टॅग म्हणजे शेतकऱ्यांची लूट असल्याचा अजब दावा बोईसरचे आमदार राजेश पाटील यांनी केलाय. देशात सगळीकडे फास्टॅगची अंमलबजावणी होत असतानाच राजेश पाटील यांच्या दाव्यावर आश्चर्य व्यक्त होत आहे. पाहूयात त्यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी केलेली ही बातचीत. माझ्यासोबत आमदार साहेब आहेत, त्यांच्याकडे जाणून घ्या सर, काय सांगाल या व्यवस्थेबद्दल? फास्टॅग प्रणाली लागू करत असताना हायवेनी ज्या गोष्टी सुविधा करायला पाहिजेत, रस्ते चांगले करायला पाहिजे, सर्व्हिस रोड करायला पाहिजे, ते सुद्धा केले नाहीत. ओव्हरब्रिज करायला पाहिजे, फोटोवेब करणं गरजेचं आहे, ते केले नाहीत. हा जो टोल आजपर्यंत बेकायदेशीर त्यांच्यासाठी चालू आहे, कारण 6 लेन हा रोड आहे, त्याचा टोल आहे. बऱ्याच ठिकाणी 4 लेनचाच हा रस्ता आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावर जर ॲक्सिडेंट झालं त्याच्यासाठी ॲम्ब्युलन्स व्यवस्था नाही, क्रेनची सोय नाही. त्याचप्रमाणे इथे मोठ्या ॲक्सिडेंट झाला, गाड्यांना आग लागते, त्यावेळेला फायर ब्रिगेडची गाडी असणं आवश्यक आहे. ती फायर ब्रिगेडची गाडी नाही. ॲक्सिडेंट झाल्यानंतर लोकांना जावं लागते, त्याच्यासाठी ट्रॉमा केअर सेंटर असणं गरजेचं होतं. ट्रॉमा केअर सेंटरसुद्धा आजपर्यंत ही लोक उभारू शकलेली नाही, वाहन तर उभारू शकलेलं नाही. म्हणजे फक्त लोकांच्या जीवाशी खेळण्याचाच हा प्रकार चालू आहे. बाहेर ती लुटच करण्यासाठी आहे. इथे स्थानिक लोक आहेत, जे कामगार वर्ग आहे, मजूर वर्ग आहेत, जे लोक शाळेमध्ये मुलं जातात, शेतकरी आहेत, त्यांच्या गाड्या त्यांनाही टोल माफ केलं जात नाही. आणि त्यांच्याकडे जबरदस्ती या फास्टॅग प्रणालीच्या माध्यमातून जबरदस्ती ज्याची गाडी असेल त्याला फास्टॅग हे लावणं अनिवार्य केलेलं आहे. म्हणजे ही हुकुमशाही प्रकारे चालू आहे, लूट चालू आहे. ही एक प्रकारे लूटच करत असल्याचा आरोप येथील आमदारांनी केलेला आहे. आता सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण ही लूट कधीपर्यंत चालू राहणार, कुठेतरी थांबलं पाहिजे असं येथील लोकांचं म्हणणं आहे. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, विरार. ज्यांच्याकडे फास्टॅग नसेल त्यांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. फास्टॅग विषयी आणखी आता अजूनही नागरिकांच्या तक्रारी कमी होत नाहीयेत. त्यातच दुप्पट टोलचा भुर्दंड ही नवी डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे मुंबई नाशिक महामार्गावरच्या भिवंडीतल्या पडघा टोल नाक्या परिसरातल्या समस्या सोडवा आणि मग फास्टॅग सुरू करा, अशी मागणी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी केली आहे.
म्हणजे आता हे फास्टॅग लावणार आहेत, ते फास्टॅग लावण्याच्या आधी हे रस्त्याकडे बघा, नंतर त्या फास्टॅग लावून घ्या. हे केंद्र सरकारचं चाललं आहे का? म्हणजे नेहमी पेट्रोल वाढतो, डिझेल वाढतो आणि आता ह्या रस्त्यावर किती अपघात होतात हे साधं कळू नये. आणि ह्या फास्टॅगचा जर थांबवा, या रस्त्याचं पहिले करून घ्या. ओव्हरब्रिज आहे, अंडरपास आहेत, किती कामं आहेत बाकी आहेत आणि फास्टॅगचं चाललं आहे, हे थांबलं पाहिजे. महामार्गावरचा पॅच लावताना पेव्हर ब्लॉक लावल्यानं दुचाकी घसरून एक महिला जखमी झाली. मात्र आमदार आणि त्यांच्या पोलिसांनी वेळीच वाहन थांबवल्यानं त्या महिलेचा जीव वाचलाय. याचं उदाहरण आणि टोल कंपनीचा सगळा कारभार समोर आलेला आहे. याच पद्धतीनं स्थानिक म्हणजे कशा प्रकारे हा सगळा तिथले टोल कर्मचारी वागतायत हे सगळं समोर आलेलं आहे. एक मुलगी या ठिकाणी पडली. म्हणजे हा जो रस्ता आहे या रस्त्याला ब्लॉक बसवले. पॅच म्हणजे पॅच जिथं हे करतात तिथं ब्लॉक बसवले. त्या ब्लॉकवर बाईकवाला 100% घसरणार आहे. आता जर का ती बाई मुलीला आम्ही बाहेर बाजूला केली नसती तर मागून एक ट्रक येणार होता, 2-3 ट्रक येणार होत्या. त्या मुलीचं काय राहिलं असतं का? म्हणजे आता हे फास्टॅग लावणार आहेत, ते फास्टॅग लावण्याच्या आधी हे रस्त्याकडे बघा. रस्त्याकडे खरोखरच बघणं खूप गरजेचं आहे. फास्टॅग जरी लावला तरी रस्त्यांची समस्या सुटणार आहे का, हा खरं तर मूळ प्रश्न आहे. आणि देशभरातल्या टोलनाक्यांवर हा फास्टॅग अनिवार्य आहे. याचा परिणाम साताऱ्याजवळच्या मुंबई बंगळुरू महामार्गावरच्या आणेवाडी टोलनाक्यावर दिसायला सुरुवात झाली. या फास्टॅगमुळे वाहनांच्या रांगा जरी लागणार नाहीत असा दावा करण्यात येतोय, पण या टोलनाक्यावर मात्र लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. कारण अनेक वाहनधारकांनी 2 वेळा मुदतवाढ देऊनही फास्टॅग लावलेला नाही. कालपासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आलेला आहे. मात्र फास्टॅग विषयी लोकांच्या मध्ये संभ्रमावस्था आहे. वेगवेगळी मतं आहेत. काही लोक म्हणतात की फास्टॅग अनिवार्य करणं हे चांगलं आहे. काही लोकांना त्या संदर्भात तक्रारी आहेत. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. कालपासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आलेलं आहे. मात्र टोल नाक्यावरती आहे तशाच रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत. आपलं काय मत आहे? हे फास्टॅग चांगलं आहे, परंतु असा विषय आहे जे काही गव्हर्नमेंटने केलं आहे, मुदत पण दिली होती त्यांनी, पण काही लोकांच्या पण काही चुका आहेत की फास्टॅग सगळ्यांनी काढून घेतलं आहे. 70-80% लोकांनी काढलेलं आहे. आणि त्यात टोल नाक्यांची पण चुकी आहे की फास्टमध्ये गाड्या पटपट सोडल्या पाहिजे. लांबच्या लांब रांगा लागत आहेत. लोकांना एवढं फास्टॅग काढून सुद्धा बी त्रास होतोय. तर यांनी थोडे अजून कडक अंमलबजावणी करून फास्टॅग पण जोरात केला पाहिजे. आणि शिवाय रोडमध्ये पण काही खड्डे वगैरे भरपूर पडलेले आहेत, ते पण त्याच्यावर यांनी लक्ष दिले पाहिजे. रोड त्या खड्ड्यांमुळे अपघात होतात. टोल घेतला पाहिजे, चांगलं आहे, परंतु त्याच्यातले बी काही त्रुटी आहेत ते त्यांनी दूर कराव्यात असं आमचं मत आहे. नक्की त्रुटी जे आहे ते दूर कराव्यात. आपलं काय फास्टॅग विषय, आपलं काय मत आहे? चांगलं आहे फास्टॅग, चांगलं आहे, पण लोकांच्या खूप अडचणी वाढतात. लाईनी खूप लागल्यात. लोकांच्या मध्ये आता हे फास्टॅग सुरू झालेलं आहे. मात्र काही लोकांनी अजूनही फास्टॅग काढलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये काही मुदतवाढ सरकारने दिली होती, त्याच्यामध्ये काय सांगाल तुम्ही? अजून मुदतवाढ दिली पाहिजे. आणि टोल ज्याचे बंद झाले तेही टोल चालू आहेत, ते टोल वसुली केली जाते. आणि खूप लांबच्या रांगमध्ये 2-2 तास रांग आहे तिथे. इथनं पुण्यावरनं कोल्हापूरला जायला 3 तास लागतात, तसे 5 तास लागतात जायला. आता भरपूर प्रॉब्लेम येतो, रोडचे पण खूप प्रॉब्लेम येतो. नक्कीच राष्ट्रीय महामार्गावरती आता कुठंतरी वाहनांची रांगा लागू नये यासाठी हे फास्टॅग काढण्यात आलेलं होतं. मात्र साताऱ्यातील आणेवाडी टोल नाका आहे, यावरती आपण चित्र जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्याच्या मोठ्या रांगा या ठिकाणी पाहायला मिळाल्या आहेत. फास्टॅग पूर्वीची जी परिस्थिती होती आणि आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये कुठलंही साम्य जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यामुळे फास्टॅग अनिवार्य केला, याचा फायदा लोकांना झाला का, असे अनेक प्रश्न लोकांना आता पुढे लागलेले आहेत. किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा. आणि यानंतर इथे आपण एक ब्रेक घेतोय आणि आणखी काही घडामोडी आपल्याला ब्रेक नंतर पाहायच्यात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
एक धक्कादायक बातमी आहे. मुंबईतल्या नायर हॉस्पिटलमधले डॉक्टर तुपे यांनी आत्महत्या केलेली आहे. 3 दिवसांपूर्वी डॉक्टर तुपे यांच्या वडिलांना हार्ट अटॅक आला होता. ते औरंगाबादला गेले होते. तिथून परत आल्यानंतर तुपे यांनी आत्महत्या केली आहे. तुपे हे भूलतज्ञ विषयाचा अभ्यास करत होते. आगरीपाडा पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. डॉक्टर तुपे यांची आत्महत्या ही खरोखर धक्कादायक आहे. नायर हॉस्पिटलमधले डॉक्टर आहेत जे भूल विषयाचा अभ्यास करत होते आणि खरं तर ते घरी जाऊन आले होते. त्यांच्या वडिलांना हार्ट अटॅक आला होता म्हणून, आणि त्यानंतर ते जेव्हा परत आले तेव्हा आता त्यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालेलं आहे. नक्कीच हे धक्का बसवणारी बातमी आहे. काय नेमकं कारण आहे अजूनपर्यंत स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये. नायर हॉस्पिटलमधले डॉक्टर आहेत. नायर हे महत्त्वाचं हॉस्पिटल आहे आणि नेमकं त्यांनी का आत्महत्या केली हे अजूनही कळू शकलेलं नाहीये. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे. अजित, आत्महत्येमागचं कारण काही कळू शकलंय का? तितकी आत्महत्येमागचं कारण जे आहे ते कळू शकलं नाहीये. मात्र डॉक्टर तुपे ज्या होत्या त्या एनेस्थेसियावरती एमडीचा अभ्यास करत होत्या आणि त्यांच्या जवळ जी वस्तू सापडलेल्या आहेत त्या आणि त्याच पद्धतीनं काही गोळ्या सापडलेल्या आहेत त्या भूल देणाऱ्या गोळ्या होत्या किंवा त्या पद्धतीची आणि त्या भागातली औषधं होती आणि कुठल्या तरी नशेली पदार्थामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे असं प्राथमिक अंदाज जो आहे तो नायर हॉस्पिटलने वर्तवलेला आहे. कारण का या सगळ्या प्रकरणामध्ये लक्षात घेतलं तर डॉक्टर तुपे जे आहेत एनेस्थेसियाचा अभ्यास करत होते. एनेस्थेसियाच्या एमडी परीक्षेसाठी त्यांनी त्या ठिकाणी अप्लाय केलं होतं आणि त्यांचा अभ्यास सुरू होता. या पार्श्वभूमीवरती त्यांच्याकडे एक कुठली तरी नशिली वस्तू सापडणं किंवा त्यांच्याकडे अशी औषधं सापडणं जी भूल दिली जाते यात नवल वाटण्याचं काही नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र त्यांनी ही औषधं सेवन केली का किंवा काही प्रयोग करत असताना त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झालाय का, या गोष्टी ज्या आहेत त्याची पडताळणी पोलीस करतायत. पण प्रथमदर्शनी पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाला आत्महत्या अपघाती मृत्यू असाच त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे. पोलीस अधिक तपास करतायत. तत्पूर्वी आणखीन एक माहिती मिळाली त्यानुसार 3 दिवसापूर्वीच डॉक्टर तुपे जे आहेत ते औरंगाबादला जाऊन आले होते. त्यांच्या वडील जे आहेत त्यांना हार्ट अटॅक आला होता. तिथून आल्यानंतर 2 दिवस त्यांनी काम केलं. मात्र काल ते अस्वस्थ होते आणि संध्याकाळी त्यांनी त्यांच्या राहत्या त्या ठिकाणी रूम जे आहे त्या रूममध्ये स्वतः आत्महत्या करून घेतली असं पोलीस तपासामध्ये नमूद आहे. त्यामुळे पोलीस आता विविध अँगलने तपास करतायत. मुंबईतली आज ही दुसरी आत्महत्येची घटना आहे. अजित, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि आम्ही अपडेट्स तुझ्याकडून घेत राहणार आहोत. ब्रेकनंतर बातमी आहे राजकीय. वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत माहिती नसल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितले. राठोड यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यू प्रकरणात नाव येत असल्यानं संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. मात्र त्यांनी राजीनामा दिला की नाही हे अद्याप आपल्याला माहिती नसल्याचं संजय राऊत म्हणाले. आपल्याला माहिती आहे की संजय राठोड गेल्या 3 ते 4 दिवसांपासून त्यांचा काहीही ठावठिकाणा नाहीये. आज दुपारी 12 वाजता शिवसेनेची महत्त्वाची बैठक होती ज्याला आमदार, खासदार आणि अनेक जण महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत संजय राठोड येतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.